ते मी कोमल. मैत्रिणींनो, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की घोळ मच्छीची फ्राय कशी बनवली ती. तशीच आज आपण मुशीची फ्राय बनवणार आहोत. मुशीची फ्राय बनवण्यासाठी मी मुशीचे 10-12 पीस घेतलेले आहेत. मुशी व्यवस्थित कापून घेतलेली आहे. मुशी म्हणजेच मोरी. काही लोक त्याला मोरी बोलतात, काही लोक मुशी बोलतात. आता ह्या मच्छीला मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याला मी आता लिंब ज्यूस लावते. लिंब ज्यूस लावलेली मच्छी ही व्यवस्थित कडक राहते. डायरेक्ट मीठ लावलं तर त्याचं पाणी सुटून पूर्ण अशी नरम पडते मच्छी. ह्याला लिंब ज्यूस लावून आपण 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचे. आपण ह्या मुशीच्या मच्छीला लिंबाचा ज्यूस लावून झालेला आहे. लिंबाचा रस लावून झालेला आहे 5 मिनिटं. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं कोकमाचा रस टाकणार आहोत. 1 चम्मच. त्याच्यामध्ये 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच आगरी मसाला. आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित लावून घेणार आहोत छान असं संपूर्ण फ्रायला. आपले मसाले लावून झालेले आहेत छान. मी 2-3 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत, त्या पेचून घेते आणि पॅनमध्ये टाकते. पॅनमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यातच मी थोडंसं हिंग टाकणार आहे. किंचित हिंग टाकायचे, जास्त टाकायचं नाही आहे. मी ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता ह्या मसाले लावलेले फ्राय आहेत ते तांदळाचं पीठ लावून पॅनमध्ये टाकते फ्राय करण्यासाठी. अशा पद्धतीने आपण सर्व फ्राय टाकून घेणार आहोत. तेलामध्ये लसूण जळल्याने त्याचा स्मेल खूप छान येतोय. अशा पद्धतीने आपण सर्व फ्राय करून घेऊया. आपली एका साईडने फ्राय आपली तळून झालेली आहे. आता मी एक पीस उलटा करून बघते. छान तळून झालेले आहे. सर्व पीस आपण पलटी करणार आहोत. फ्रायचे मस्त झालेले आहेत, कुरकुरीत आणि ब्राऊन झालेले आहेत. पिठाच्या जागी तिथे तुम्ही बारीक रवा वापरला तरी चालेल. आणि जे मसाले वापरले त्याच्यामध्ये मी आगरी मसाल्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर आगरी मसाला नसेल तर तुम्ही कोणताही तुमचा जो साठवणीतला मसाला आहे किंवा असेल तर तो मिक्स मसाला वगैरे तर तुम्ही वापरू शकता, किंवा लाल मिरची पावडरसुद्धा वापरली तरी चालेल. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेऊया, मग आपली फ्राय तयार होईल. बघूया आपली फ्राय दुसऱ्या बाजूने ब्राऊन झाली आहे का. आपली फ्राय दुसऱ्या बाजूने सुद्धा छान ब्राऊन झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. आणि ही सर्व फ्राय आता आपण एका प्लेटमध्ये, सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते मी. त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकते. मस्त घमघमाट सुटलेला आहे. तशी मुशीची फ्राय आपली तयार आहे.